गटाचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। भाजपच्या दिल्लीतील बैठकीमध्ये पवार गटाच्या नेत्याची चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे त्या बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्यासाठी हालचालींना वेग आल्याचं समजतंय। पश्चिम महाराष्ट्रातील पवार गटाचा नेता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। तर माहितीमध्ये त्या नेत्याला मिळणार महत्त्वाचं खातं मिळणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। पवार गटाचा तो बडा नेता नेमका कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। भाजपच्या वाटेवर पवार गटातील एक बडा नेता आणि तोही पश्चिम महाराष्ट्रातील नेता असल्याची माहिती समोर येते आणि या नेत्याला भाजपमध्ये गेल्यानंतर महायुती सरकारमध्ये मोठं पद मिळणार, मोठं खातं मिळणार अशी माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता हा बडा नेता नेमका कोण असा सवाल उपस्थित होतोय। कांग्रेस को तो झटका नहीं लगेगा क्योंकि वो अध्यक्ष है, लेकिन पवार साहब का जो गुट है उसको लग सकता है। लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने हैं, वहाँ वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं। तर आपण बघितलेलं आहे दीपक केसरकरांची ही सूचक अशी प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आम्ही काच त्यांना सांगावं कुठे जायचं ते आणि जयंत पाटलांना जिथे जायचं असेल ते जाऊ शकतात असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे दीपक केसरकरांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांना कुणकुण लागलेली आहे का कोणत्या तरी गोष्टीची, पक्षप्रवेशाची असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर मला आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठा नेता, पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं नेतृत्व आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे तो नेता कोण असा सवाल उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।